तर आज आपल्याला जायचं होतं पुण्याला. मग काय फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आलो बघा कस्टमरला पिकअप करायला. मीरा रोडवरून कस्टमरला पिकअप केलं आणि दुसरं आपलं पिकअप लोकेशन होतं दहिसर. दहिसरवरून पण पिकअप केलं आणि आलो बघा डायरेक्ट पनवेलला. पनवेलच्या आधी बघा कलंबोलीला आपण भरून घेतली CNG. CNG भरून आपण लागलो डायरेक्ट एक्सप्रेसला. एक्सप्रेसला मग पुढे आलो तर भावांनो हे बघा हे एक्सप्रेसचे कॅमेरे आहेत. आपण 100च्या पुढे गेलो तर आपल्याला डायरेक्ट 2000ची फाईन येणार. खालापूरचा टोल वगैरे क्रॉस केला आणि पुढे मग घाटात आपल्याला थोडी ट्रॅफिक लागली. 5 मिनिटाची ट्रॅफिक होती. ट्रॅफिक क्लिअर करून पुढे मग आपण लोणावळ्याला खाली उतरलो, कारण आपल्या कस्टमरला घ्यायची होती लोणावळ्याची चिक्की. पुढे मग आलो बघा डायरेक्ट तळेगावला. कस्टमरला केला ड्रॉप आणि आपल्याला लागलेली भूक. मग काय घेतले पोहे आणि वडापाव. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे घेतला मस्तपैकी आणि मग येऊन बसलो गाडीमध्ये, कारण आपल्याला जायचं होतं दुसरीकडे. तळेगावमध्येच आपल्याला दुसरीकडे जायचं होतं. मग काय आला आपल्याला कस्टमरचा फोन आणि मग गेलो तिकडे. मग कस्टमरला आपण केलं परत पिकअप आणि तिथेच तळेगावमध्ये आपल्याला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनवर. मग आलो त्या लोकेशनला आणि मग एंट्री वगैरे करून घेतली आणि कस्टमरला केलं परत ड्रॉप आणि मग आपण येऊन बसलो एका सावलीमध्ये मस्तपैकी. मग काय झाली दुपार आणि आपल्याला लागली बघा भूक. मग काय आलो मस्त जेवायला. थाली घेतली, व्हेज थाली घेतली. मग जेवता जेवता कस्टमरचा कॉल आला की निघूया म्हणून. मग काय आलो कस्टमरला केलं पिकअप आणि आलो बघा डायरेक्ट CNG भरायला. मग काय CNG वगैरे भरली आणि आलो बघा जुन्याच रोडला. जुन्या रोडला पुढे आलो आणि बघा एकविरा आईचं लांबूनच दर्शन करून घेतलं आणि लागलो बघा डायरेक्ट आपण एक्सप्रेसला. मग काय आलो बघा नॉनस्टॉप मीरा रोडला. मीरा रोडला कस्टमरला ड्रॉप केला आणि सेकंड ड्रॉप होता आपला दहिसरला. दहिसरला पण ड्रॉप केला आणि निघालो बघा तिकडून घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. जाता जाता तेवढं फॉलो करून जावा भावांनो.